आज आहे श्रावण महिन्यातला पहिला सोमवार आणि नागपंचमी. सकाळी ऑफिसला जातानाच मी पुरी आणि बटाट्याची भाजी करून गेले होते आणि येताना श्रीखंड घेऊन आले. माझा तर उपवासच होता, परंतु अनिलला सेकंड शिफ्ट असल्यामुळे सकाळी सगळं स्वयंपाक करून गेले. आल्यानंतर करायचं म्हटलं तर त्यांना टिफिनला देता येणार नाही, म्हणून सकाळीच सगळं आवरून गेले होते. त्यामुळे आज घरी आल्यावरती जास्त काही काम नव्हतं. फक्त भांडी वगैरे घासणं बाकी होतं आणि सानवी अजून आली नव्हती. त्यामुळे म्हटलं पटापट आधी स्वतःचं आवरून घ्यावं आणि थोडंसं निवांत बसावं. आल्यावरती फ्रेश झाले आणि थोडं निवांत बसले. कधी कधी असं निवांत एकटेपणामध्ये बसायला पण छान वाटतं. थोडंसं रिलॅक्स होतं, नाहीतर रोजची धावपळ असतेच. आल्यानंतर पहिल्यांदा थोडा टी व्ही बघितला फ्रेश वगैरे झाल्यावरती. तेवढ्यात सानवी आलीच. सानवी सध्या ना बाहेरचे चिप्स वगैरे जास्त मागत नाही, त्यामुळे मीच तिला कधीतरी चिक्की किंवा कधी फ्रूट घेऊन येते. माझा उपवास असल्यामुळे चिक्की आणली होती आणि चिक्की मऊ असल्यामुळे तिला खूप आनंद झाला होता. सध्या तिचे दाताचे प्रॉब्लेम चालू आहेत, त्यामुळे कडक चिक्की तर ती काही खाऊ शकत नाही. आणि इकडे कॅमेरा चालू आहे म्हणून ती थोडीशी लाजत होती आणि सारखं कॅमेराकडे पण बघत होती. आम्ही दोघींनी बसून चिक्की वगैरे खाल्ली आणि आज दिवस नुसता उपवास असला तरी खाऊ खाऊच करत होता. मग तिला एक फ्रूट खायला दिलं. फ्रूट कोणतंही द्या, ती अगदी आवडीने खाते. आज कसं काय माहीत नाही, पण स्कूलमधून कोणताच होमवर्क दिलेला नव्हता. तिने मला आल्याला सांगितलं की आज आम्हाला काही होमवर्क नाही आहे आणि मी करणार पण नाही. मग तिला एक ड्रॉइंग काढायला दिलं. ड्रॉइंग काढत बसली. त्यानंतर थोड्या वेळाने भूक लागली म्हटल्यावरती मग पुरी आणि बटाट्याची भाजी आणि श्रीखंड असं जेवण दिलं. असा होता माझा आजचा दिवस. भेटूया नवीन ब्लॉग्स आहेत. बाय.